Good morning, students. I am Miss Reshma Dattatray Vavre. I am your English subject teacher. The purpose of introducing English subject on diploma level is to teach students communication as well as teach them to construct sentence structure. Now, I will explain you the syllabus in English as well as in Marathi. Okay. There are 5 units in अवर सिलॅबस. आपल्या जो अभ्यासक्रम आहे किंवा जो आपला सिलॅबस आहे त्याच्यामध्ये आपल्याला 5 युनिट त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्यापैकी पहिला युनिट किंवा फर्स्ट युनिट आहे असा आहे बघा, ॲप्लाइड ग्रामर. म्हणजे जे तुम्ही 10वीपर्यंत ग्रामर शिकलेलं असताय त्याच टाईपचं काय असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर असणार आहे. म्हणजे हे जे पूर्ण युनिट आहे ते कशावरती आधारित आहे तर ग्रामरवरती आधारित आहे. याच्यामध्ये हा जो पूर्ण टोटल युनिट आहे तो तुम्हाला जो पूर्ण युनिट असणार आहे तो तुम्हाला आहे टोटल 14 मार्कांसाठी. ओके. आता मग याच्यामध्ये बघा चॅप्टर वाईज दिलेले आहेत. म्हणजे जसे एखाद्या मोठ्या घटकामध्ये उपघटक किंवा एखाद्या विषयामध्ये छोटे छोटे घटक असतात त्या पद्धतीनं त्यांनी काय केलेले आहेत तर इथं डिव्हायडेशन केलेलं आहे. मग बघा पहिल्या चॅप्टरमध्ये त्यांनी दिलेले आहेत आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजेच काय तर उपपद जे तुम्ही 10वीपर्यंत शिकलाय. ॲन अँड द म्हणजेच ॲन आणि द हे कशा पद्धतीनं सेंटेन्समध्ये वापरायचं त्यांचा कशा पद्धतीनं वापर करायचा हे तुमच्या त्यामध्ये लक्षात येईल. सेकंड चॅप्टर असणार आहे बघा प्रेपोजिशन्स. प्रेपोजिशन्स म्हणजेच काय तर शब्दयोगी अव्यय. याचासुद्धा आपल्याला वाक्यामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीनं वापर करायचा किंवा कम्युनिकेशन करत असताना कशा पद्धतीनं वापर करायचा हे आपण जाणून घेणार आहोत. चॅप्टर 3 कंजंक्शन. कंजंक्शनमध्ये एक असा शब्द जो 2 वाक्यांना जोडतो त्याला आपण काय म्हणतो तर कंजंक्शन किंवा केवलप्रयोगी अव्यय. मग त्याच पद्धतीनं यामध्ये काय करायचं तर आपल्याला कंजंक्शन्स कुठल्या 2 वाक्यांना जोडता येत असतील किंवा 2 वाक्य जोडत असताना कुठल्या पद्धतीचं कंजंक्शन यूज करायचं हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट आहे बघा टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. म्हणजेच मराठीमध्ये तुम्ही मराठी व्याकरणात 10वीपर्यंत शिकलाय की विद्यार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य त्याच पद्धतीचं किंवा प्रश्नार्थक वाक्य त्याच पद्धतीनं तुम्हाला काय केलेले आहेत तर इथं इंग्लिशमध्ये असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, त्याचबरोबर प्रश्नार्थक, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स अशी आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस अशा पद्धतीचे तुम्हाला काय केलेले आहेत तर सेंटेन्सेस इंट्रोड्यूस केलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट बघा टेन्सेस. आता टेन्सेस जर तुम्हाला एखादी वाक्यरचना करायची असेल किंवा जेव्हा तुम्हाला एखादा इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर त्यावेळी काय असते तुम्हाला तर वाक्यरचना किंवा इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करावं लागतं. तर अशा वेळी तुम्हाला टेन्स माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला समजा गेल्या वर्षीची माहिती द्यायची असेल किंवा या वर्षीची चालू काळातील माहिती द्यायची असेल किंवा नेक्स्ट इयरची माहिती द्यायची असेल तर त्यावेळी तुम्ही कुठला काळ वापरता हे जास्त महत्त्वाचं असते. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कम्युनिकेट करत असता एखाद्या व्यक्तीशी त्यावेळी तुम्ही एकाच काळामध्ये किंवा एकाच टेन्समध्ये बोलून चालत नाही. तर त्यासाठी असणारे वेगवेगळे टेन्स म्हणजे मग वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल, इन इंग्लिश पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायला लागणार आहे हे टेन्समध्ये योग्य पद्धतीनं टेन्स शिकून किंवा समजून घेऊन त्याचा तुमच्या वाक्यरचनेत किंवा सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये वापर करावा लागणार आहे. नेक्स्ट बघा चॅप्टर 6 ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस हे सुद्धा तुम्ही 10वीपर्यंत शिकूनच आलेला आहात किंवा मग याच्यामध्ये आता आपण काय करायचं तर इन डिटेल जाऊन म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी 2 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी हा प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो. म्हणजे MCQजच असतो पण त्याच पद्धतीनं थोडं डिटेलमध्ये म्हणजे कुठल्या वेळी कुठल्या प्रकारचं वाक्य तयार करायचं, ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये, पॅसिव्हमधून ॲक्टिव्हमध्ये कशा पद्धतीनं वाक्य तयार करायची हे आपण यामध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर बघा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. मग आता डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचसुद्धा तुम्हाला काय झालेलं आहे तर 10वीपर्यंत तुम्ही ते शिकलेले आहात. ओके. तर अशा पद्धतीनं नेक्स्ट बघा युनिट सेकंड. मग आता युनिट सेकंडमध्ये काय असणार आहे तर युनिट सेकंड हे तुमचं कॉम्प्रेहेन्शनशी रिलेटेड आहे. हे जे युनिट सेकंड आहे ते तुम्हाला काय असणार आहे तर 24 मार्कांसाठी असणार आहे. मग याच्यामध्ये बघा
चॅप्टर फर्स्ट जो आहे तो इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रिहेन्शन, म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं आकलन. तुम्ही एखादा धडा किंवा एखादा उतारा वाचल्यानंतर तो तुम्हाला कितपत समजतो आणि त्या धड्यांच्यावरील प्रश्नांची जी उत्तर असणार आहे ती तुम्ही कशा पद्धतीने देता, यालाच काय म्हणतो आपण तर कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे एखाद्या गोष्टीचं आकलन करून घेणं, यालाच आपण काय म्हणतो तर कॉम्प्रिहेन्शन. आणि सेकंड चॅप्टर आहे बघा त्यामध्ये की अनसीन पॅसेज. ओके, मग यामध्ये जो अनसीन पॅसेज असणार आहे म्हणजे जसं तुम्हाला 10वीपर्यंत किंवा 9वी 8वी 9वी 10वीला जसा बाहेरचा एखादा उतारा यायचा, म्हणजे जो तुम्ही कधी वाचला नाही किंवा कधी बघितला नाही, म्हणजे तुमच्या धड्याबाहेरील. ओके, तुमचं जे इंग्लिशचं टेक्स्टबुक असायचं त्याच्या बाहेरील जो तुम्हाला धडा असायचा किंवा जो उतारा असायचा तो वाचून घेऊन, तो समजून घेऊन त्या धड्याच्या खालची त्या धड्याच्या उतार्याखालची किंवा त्या उतार्याखालची जी काय प्रश्न असायची त्याची तुम्हाला उत्तरं द्यायला लागायची. तर त्या पद्धतीने यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायला लागणार आहे तर हा फक्त उतारा वाचून तो समजून घेऊन नीट त्याच्या खालची किंवा त्या उतार्याच्या खालचे जे प्रश्न असणार आहेत त्याचे तुम्हाला आन्सर द्यावे लागणार आहेत. नेक्स्ट बघा युनिट थर्ड हे तुम्हाला पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग. ओके, पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग म्हणजेच काय तर एखाद्या उतारा लेखन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो काय तर उतारा लेखन. एखादा तुम्हाला सब्जेक्ट दिला जातो, त्या सब्जेक्टशी रिलेटेड तुम्हाला काय करावं लागतं तर एखादा उतारा किंवा एखादा पॅराग्राफ लिहावा लागतो आणि त्याच पद्धतीने डायलॉग रायटिंग. आता डायलॉग रायटिंग म्हणजेच काय तर मराठीमध्ये संवाद लेखन. ओके, आता हा जो तुम्हाला युनिट आहे थर्ड, हा युनिट तुम्हाला 12 मार्कांसाठी म्हणजेच 12 मार्कांसाठी असणार आहे. जर तुम्ही वही पेन जवळ घेऊन बसला असाल तर प्लीज ते नोट डाऊन करून घ्या आणि इथून पुढं जे कुठलंही इंग्लिशचं कधीही लेक्चर होईल त्यावेळी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, बघा पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंगमध्ये हा जो युनिट आहे तो तुम्हाला 12 मार्कांसाठी आहे. त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे तो टाईप्स ऑफ पॅराग्राफ. मग आता या टाईप्स ऑफ पॅराग्राफ म्हणजे काय तर उतारे जे असतात ते एकाच प्रकारचे नाहीत तर कमीत कमी 3 ते 4 पद्धतीचे उतारे असतात. मग त्यामध्ये नरेटिव्ह पॅराग्राफ असेल, डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ असेल, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट पॅराग्राफ आणि टेक्निकल पॅराग्राफ. ओके, म्हणजे तुम्हाला एखादा सब्जेक्ट पुरवला जाईल किंवा प्रोव्हाइड केला जाईल आणि त्याच्या आधारे किंवा त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय करायला लागणार आहे तर त्यावरती उतारा लेखन करावं लागणार आहे. त्यानंतर चॅप्टर सेकंड बघा तर डायलॉग रायटिंग. आता डायलॉग रायटिंगमध्ये सुरुवात कशी असावी, त्यानंतर मध्यंतर कसा असावा आणि शेवट कसा असावा, अशा पद्धतीचे आपल्याला इथं काय केलेले आहेत त्यांनी तर म्हणजे क्लूज दिलेले आहेत किंवा घटक दिलेले आहेत की जेणेकरून आपण आपलं डायलॉग रायटिंग जे असेल ते अतिशय सुबक आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शिकू शकू. ओके, नेक्स्ट बघा युनिट 4 इज व्होकॅब्युलरी बिल्डिंग. व्होकॅब्युलरी बिल्डिंग म्हणजेच काय तर आपली शब्दरचना वाढवणे किंवा शब्दांची बांधणी करणे. मग हा जो युनिट आहे तुम्हाला युनिट 4 तो तुम्हाला 12 मार्कासाठी म्हणजेच 12 मार्कांसाठी असणार आहे. त्यामध्ये बघा चॅप्टर 1 रूल्स ऑफ स्पेलिंग. म्हणजेच काय तर एखादं स्पेलिंग असेल त्यामध्ये जर ई किंवा एचा एखाद्या अक्षराचा जरी फरक पडला तर काय होतं तो त्या स्पेलिंगचा अर्थ जो असतो तो पूर्णपणे बदलतो किंवा त्या स्पेलिंगचं जे तुम्हाला म्हणायचं असतं ते पूर्ण चुकून जातं. ओके, तर यामध्ये बघा आता मग यामध्ये तुम्हाला स्पेलिंग कशा पद्धतीने तयार करायचे किंवा कुठल्या पद्धतीचे स्पेलिंग असतात, मग त्याच्यामध्ये कुठले रूल्स असतात स्पेलिंग्स तयार करताना, हे आपण चॅप्टर 1मध्ये बघणार आहोत. चॅप्टर 2मध्ये बघा वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. सेकंड चॅप्टरमध्ये बघा वर्ड्स ऑफन कन्फ्यूज. सिलॅबस टॉपिक म्हणजे याच्यामध्येच बघा एखादा असा शब्द की ज्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होता. व्हेदर अँड वेदर या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. ओके, पण ते जरी तुम्हाला स्पेलिंगमध्ये एखाद्या वेळेस काय वाटतं तर आपल्याला स्पेलिंग सेम आहे त्यामुळे दोन्हींचा अर्थ सेम असेल, पण दोन्हींचा अर्थ आणि दोन्हींचे स्पेलिंग वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर आवर अँड अवर. ओके, मग याच्यामध्ये पण या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे पण प्रोनाऊन्सिएशन सेम असल्यामुळे आपल्याला काय वाटतं की ते कन्फ्यूज करणारा वर्ड आहे. ओके, त्यामुळं याचासुद्धा वर्ड्स ऑफन कन्फ्यूजमध्ये समावेश होतो. त्यानंतर चॅप्टर 3 कोलोकेशन. सिलॅबस टॉपिक कोलोकेशन्स म्हणजेच काय तर वेगवेगळ्या प्रकारचे शब्दांचे जे काही
त्यामध्ये मग वाक्यप्रचार असतील, तर या वाक्यप्रचारांचा शब्दांमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही उपयोग करून घेताय. म्हणजे 10वीपर्यंत तुम्हाला मराठी व्याकरणमध्ये असायचं की वाक्यप्रचारांच्या शब्दात उपयोग करा किंवा वाक्यरचनेत उपयोग करा. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला इंग्लिशमध्ये काय करावं लागणार आहे, तर त्या वाक्यप्रचारांचं डेफिनेशन किंवा त्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करावा लागणार आहे. नंतर बघा चॅप्टर 4 इडियम्स. याच्यामध्ये तुम्हाला इडियम्स म्हणजेच काय, तर म्हणी. तर या म्हणींचा तुम्हाला योग्य पद्धतीनं म्हणजे मराठीमध्ये जसं तुम्ही म्हणींचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करत होता त्याच पद्धतीनं तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा करायचं आहे. अँड द लास्ट वन इज युनिट 5 स्पीचेस. ओके, तर आता या स्पीचेसमध्ये बघा धिस युनिट इज फॉर 8 मार्क्स. म्हणजेच हा जो युनिट आहे तो तुम्हाला 8 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता काय काय असणार आहे बघा. चॅप्टर 1 इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग. म्हणजेच पब्लिक स्पीकिंगमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं पब्लिक स्पीकिंगचं महत्त्व. ओके, म्हणजे जर 4 लोकात आपल्याला बोलायचं असेल किंवा वक्ता म्हणून जायचं असेल, वक्तृत्व करायचं असेल, तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे असंच उठून आपण जर जाऊन बोललो 4 लोकांमध्ये तर ते म्हणजे त्याला अर्थ नसतो ना, त्याला कुठल्याही प्रकारचा अन्वयार्थ लागत नाही. त्याचमुळं तुम्हाला काय करायला लागणार आहे, तर याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतील किंवा सुरुवात, शेवट, मध्यान्ह कशा पद्धतीनं करायचा हे तुम्हाला काय होतं तर या टॉपिकमध्ये शिकता येईल. चॅप्टर 2 बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीच. म्हणजे यामध्ये सुद्धा काय असणार आहे, तर एखादं चांगलं भाषण कसं द्यायचं किंवा एखादं चांगलं भाषण कसं तयार करायचं यासाठी काय असणार आहेत तुम्हाला त्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत. म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर करून किंवा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर तुमचं जे स्पीच असणार आहे ते चांगल्या पद्धतीचं करू शकताय. अँड द लास्ट वन इज स्पीचेस म्हणजेच भाषण. मग आता यामध्ये बघा 3 प्रकारच्या भाषणांचा समावेश आहे. वेलकम स्पीच, फेअरवेल स्पीच, इंट्रोड्युसिंग अ गेस्ट अँड ओट ऑफ थँक्स. म्हणजेच बघा आता वेलकम स्पीच म्हणजे एखादे प्रमुख पाहुणे म्हणून आल्यानंतर त्यावेळी आपण त्या पाहुण्यांचं स्वागत कशा पद्धतीनं करतो त्याला काय म्हणतो, तर आपण वेलकम स्पीच. म्हणजे त्यांचं ज्यावेळी आपण इंट्रोडक्शन वगैरे करतो त्याला वेलकम स्पीच म्हणतो. त्याच पद्धतीनं फेअरवेल स्पीच म्हणजे एखाद्या ऑफिसमधला किंवा एखाद्या शाळेतला, कॉलेजातल्या मुलांचा असलेला निरोप समारंभ त्याला आपण काय म्हणणार आहे, तर फेअरवेल स्पीच. देन नेक्स्ट वन इज इंट्रोड्युसिंग अ गेस्ट. म्हणजेच एखादे प्रमुख पाहुणे आले तर त्यांचं जो काय बायोडाटा असणार आहे किंवा त्यांचं इन डिटेल जी माहिती आपण देतो त्याला आपण काय म्हणणार आहे, तर इंट्रोड्युसिंग अ गेस्ट. अँड द लास्ट वन इज ओट ऑफ थँक्स. ओट ऑफ थँक्स म्हणजेच काय, तर निरोप समारंभ आभार प्रदर्शन. म्हणजे आभार प्रदर्शनाचा जो लास्टचा भाग असतो एखाद्या भाषणातला तर किंवा एखाद्या कार्यक्रमाचा तर त्याला आपण काय म्हणणार, तर ओट ऑफ थँक्स. ओके, सो आय थिंक this one is enough for you. If you have any problem then you can contact me. Okay, thank you.